हो त्यालाही सांगायला हवं. उचलत नाहीये. हॅलो मोहन, अरे तू आणि दामिनी बाहेर आहात का कुठे? अच्छा, फिल्म बघायला आलाय. बरं बरं. अरे चांगलंच केलंस तिला फिल्मला घेऊन आलास ते. तू नव्हताच इथे तेव्हा ती अगदी एकटी पडली होती रे. माझं एक काम कर. अरे नाही, ऑफिसचं नाही, 2 दिवस जरा ऑफिसच्या कामाला सुट्टी दे आणि तू आणि दामिनी कुठेतरी बाहेर जाऊन या. हो, आता किती दिवस झाले ती बिचारी कंटाळली रे घरात बसून. आणि तूही इथे नव्हतास. दोघं जण जा. आज रात्री निघालात तरी चालेल. हो हो. अरे ऑफिसची काय काळजी करतोस, आम्ही आहोत ना इथे, मी आणि श्रीकांत. मोहन, ही माझी ऑर्डर आहे असं समज. ठीक आहे. चला. आईला काय चाललंय तुझे? आदित्याच्या सगळ्या नातेवाईकांना लांब जायला सांगतेस तू, मग आपलं काय? आपण सुद्धा त्याचे नातेवाईकच आहोत ना, आपल्यापासून धोका नाहीये त्याला. हा सांग ना, काय करायचंय आता? कुठे जायचंय आपण? सांग. श्रीकांत सर, अहिल्या मॅडम, मला सांगा ना नक्की काय झालंय? कळेल, सगळं कळेल. श्रीकांत, आपण कुठेही जायचं नाहीये. आदित्यच्या रक्षणासाठी आपण इथेच बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे त्याला आपल्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. श्रीकांत, नको त्याची काळजी करूस. आपल्याला पूजेची तयारी करायला हवी. सावित्री, पूजेची तयारी करायला घे. काही सामान मागवायचं असेल तर ते मागवून घे. आणि हो, महाप्रसादाचीही तयारी कर. हो. सावित्री, सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे ना? हो हो झालं. आणि अजून समिधा लागल्या तर आहेत आपल्याकडे? हो आहेत. बर, ठीक आहे. गुरुजी आलेच. नमस्कार गुरुजी. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. आदित्य घरातच आहे ना? बाहेर कुठे गेला नाहीये ना? नाही, तो त्याच्या खोलीतच आहे आणि आम्ही आल्यावर सुद्धा त्याला न सांगता गपचूपच ही सगळी तयारी केली. ताईत बांधलात का तुम्ही? नाही, वेळ नाही मिळाला. द्या, मी बांधतो. चल. सावित्री, महाप्रसादाचं मग